संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल दिवसभर पावसाचा जोर राहिला। शहरामध्ये 59.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि गेल्या 15 वर्षातली ही विक्रमी पावसाची नोंद आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर फळबागांना सुद्धा याचा तडाखा बसला। फुलंब्री तालुक्यात अंगावर वीज कोसळून एका गायीचा मृत्यू झाला। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तसंच पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। शहरात तापमान 33 अंश इतकं नोंदवलं गेलेलं आहे। मात्र ढगाळ वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये दरोडा टाकला। या घटनेला 4 दिवस उलटून चोरटे अजूनही फरार आहेत। दरम्यान उद्योजक लड्डा शहरामध्ये परतलेत। पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवलाय। तपास वेगात सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरापासून जवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणामधून विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आणि 13 जणांवर रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू आहेत। कामगारांनी रात्री चिकन खाल्ल्यानंतर त्यांना सकाळी अचानक चक्कर, उलटी, मळमळ सुरू झाल्याचं समोर आलंय। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला। यावेळी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।